नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्सलन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घटनात्मक विकास 1858 ते 1935 हा कालखंड पाहणार आहोत। मागील सिरीजमध्ये आपण घटनात्मक विकास जो काही आहे तो 1773 ते 1853 हा जो काही कालखंड आहे तो आपण पाहिलेला आहे। आजच्या तासामध्ये आपण त्यापुढील कालखंड 1858 पासून ते 1935 हा कालखंड आज पाहूया। तर सर्वप्रथम मुलांना या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून येणारे नवनवीन जे काही चांगले व्हिडिओज असतील ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत जातील। तर आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया। घटनात्मक विकास। आता पहा, घटनात्मक विकासामध्ये आपण सुरुवातीचा कालखंड पाहिला की ब्रिटिशांनी दोन पद्धतीचे कायदे केलेले आहेत। एक व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीचे कायदे आणि दुसरं साम्राज्य विस्ताराच्या धोरणासाठीचे कायदे। तर हे पुढील कायदे जे काय आहेत ते काय आहेत? साम्राज्य विस्ताराच्या धोरणासाठीचे कायदे आहेत। आपण या कायद्यामध्ये आपण अभ्यास करत आहोत आज 1858 चा जो काही कायदा आहे, सुधारणा कायदा, तर तो कायदा आपण आज अभ्यासूया। पहिला कायदा आहे 1858 चा सुधारणा कायदा। आता पहा, 1858 चा जो काही सुधारणा कायदा आहे हा कायदा कशासाठी निर्माण करण्याची गरज भासलेली आहे? तर जो काही 1857 चा उठाव झालेला आहे, तर या उठावाची फलनिष्पत्ती म्हणून हा कायदा भारतामध्ये राबवण्यात आला आहे। कारण की आपल्याला माहिती आहे की प्रति 20 वर्षाच्या कालखंडाने काय राबवण्यात येणार होते? चार्टर ऍक्ट राबवण्यात येणार होते। परंतु 1833 चा चार्टर ऍक्ट नंतर 1853 चा आला चार्टर ऍक्ट, परंतु त्यानंतर मात्र तशा पद्धतीचा चार्टर ऍक्ट आलेला नाही। तर डायरेक्ट 1857 च्या उठावाची फलनिष्पत्ती म्हणून 1858 चा कायदा या ठिकाणी पारित करण्यात आले आहे। मग हा कायदा पारित करत असताना आपल्याला माहिती आहे की 2 ऑगस्ट 1858 रोजी 2 ऑगस्ट 1858 रोजी काय करण्यात आलं? ब्रिटिश पार्लमेंटद्वारे एक विधेयक संमत करण्यात आलं व या विधेयकामार्फत काय सांगण्यात आलेलं आहे? तर ईस्ट इंडिया कंपनी ची सत्ता काय करण्यात आलेली आहे? संपुष्टात आली। ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काय झालेली आहे? या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे व भारताचा कारभार कोणाकडे गेलेला आहे? तर संपुष्टात व भारताचा कारभार हा या ठिकाणी कोणाकडे गेलेला आहे? तर ब्रिटिश पार्लमेंट। या ठिकाणी हा कारभार कोणाकडे गेलेला आहे? ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलेला आहे। पहा, याच्यावर प्रश्न सुद्धा पडलेला आहे, आयोगाने यावर प्रश्न सुद्धा विचारलेला आहे। 2012 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे। तर मग हा सुद्धा कायदा आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या कायद्याने या ठिकाणी काय केली? ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येऊन ईस्ट इंडिया कंपनीचे पार्लमेंटकडे कारभार गेलेला आहे। पहा, या कायद्याच्या फलनिष्पत्ती स्वरूप कोणकोणते बदल झालेले ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आता या कायद्यानुसार काय करण्यात आलं? तर पहा, भारताचे जे काही परराष्ट्र व अर्थविषयक अधिकार आहेत, भारतातील परराष्ट्र व अर्थविषयक अधिकार, परराष्ट्र व अर्थविषयक अधिकार काय करण्यात आलेले आहेत? या ब्रिटिश पार्लमेंटकडे याच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली। आता या कायद्याने काय करण्यात आले? त्या भारतामध्ये 2 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे। पाहूयात आपण ती 2 पदे कोणती होती? तर पहा, पूर्वीचा जो काही भारताचा गव्हर्नर जनरल हा जो काही होता, तर त्याचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? या ठिकाणी तर व्हाईसराय मध्ये करण्यात आलं। व्हाईसराय या पदामध्ये भारताच्या गव्हर्नर जनरलचं रूपांतर करण्यात आलं या ठिकाणी व्हाईसराय या पदामध्ये। मग भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल जो काही आहे तर तो कोण होता? या 1857 च्या उठावाच्या दरम्यान कॅनिंग का होता? शेवटचा गव्हर्नर जनरल। त्याचं रूपांतर काय करण्यात आलं? पहिल्या व्हाईसराय मध्ये। आता हा पहिला व्हाईसराय कोण होता? तर तो होता कॅनिंग हा या ठिकाणी आहे। त्याचबरोबर पहा, या ठिकाणी या व्हाईसराय जो काही आहे याच्या सोबत एक दुसरा व्यक्ती या ठिकाणी नियुक्त करण्यात आला होता। तो म्हणजे कोण? तर भारत मंत्री हे नवीन पद या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। पहा, भारत मंत्री हे काय? नवीन पद तयार करण्यात आलेले आहे। आणि हा जो काही भारत मंत्री आहे तो हा भारत मंत्री कुठून निवडला जाईल? तर ब्रिटिश पार्लमेंटच्या ब्रिटिश मंत्रिमंडळातील हा कुठला सदस्य असेल? ब्रिटिश मंत्रिमंडळातील हा सदस्य असेल, हे असं या ठिकाणी घोषित करण्यात आलं। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की हा जो काही सदस्य आहे तर या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे? तर हा भारत मंत्री भारताचं नियंत्रण करण्यासाठी निर्माण केलेला सदस्य होता। आणि जे काही कंपनीचा कारभार आहे तर हा कंपनीचा कारभार कोणामार्फत चालवला जाईल असं सांगण्यात आलं? तर हा भारत मंत्र्यामार्फत हा कंपनीचा कारभार चालवला जाईल व या भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी कोण असेल? तर भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी
हा व्हाईसराय असेल, भारत मंत्र्याला सहाय्य सहाय्य कोण करेल, तर व्हाईसराय हा भारत मंत्र्याला या ठिकाणी सहाय्य करेल. त्याचबरोबर पहा या ठिकाणी दुसरे दोन बोर्ड होते, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर. दोन मंडळ काय करण्यात आली, ही रद्द करण्यात आली. पहा काय करण्यात आले, 1858च्या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर अशी दोन जी काही मंडळ होती, तर ही मंडळ काय करण्यात आली, रद्द करण्यात आलेली आहे. आणि या जागी काय करण्यात आले, या जागी एक काउन्सिल, गव्हर्नर ची काउन्सिल या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आणि ह्या काउन्सिलचं जे काही नियंत्रण आहे, तर ह्या काउन्सिलवर जे काही नियंत्रण आहे ते कुणामार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, तर ते नियंत्रण भारत मंत्र्याच्या मदतीसाठी ही काउन्सिल स्थापन करण्यात आली होती. भारत मंत्र्याच्या मदतीसाठी काय केली होती, ही इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आलेली होती. आणि त्याला सहाय्य करण्यासाठी हा गव्हर्नर जनरल जो काही होता पूर्वीचा, तर तो काय व्हाईसराय म्हणून या ठिकाणी कार्य करणार होता. त्याचबरोबर पहा भारतातील जे काही निर्णय असेल, तर या निर्णयावर जे काही काय म्हणू शकतो आपण अंमलबजावणी करायची असेल, ती अंमलबजावणी कोण करणार होता, तर हा व्हाईसराय करणार होता. आणि हा जो काही भारत मंत्री भारतात आलेला होता, तर पहिला भारत मंत्री कोण आलेला होता, या ठिकाणी अर्ल स्टॅनले हा काय होता, भारतातला पहिला भारत मंत्री म्हणून या ठिकाणी सत्तेवर आलेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. आता पहा याच बरोबर काय सांगण्यात येऊ शकते यामध्ये, तर ब्रिटिशचं जे काही पार्लमेंट आहे, आता पहा हा जे काही भारत मंत्री आहे, हा भारत मंत्री काय करत होता, तर पार्लमेंटमध्ये हा भारत मंत्री पार्लमेंटमध्ये काय करत होता, भारताचं बजेट मांडण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला दिलेला आहे, या भारत मंत्र्याला. असं पहिल्यांदाच घडलं की भारतासाठी एक बजेट काय म्हणू शकतो, बजेटची संकल्पना समोर आली आणि ती बजेट कोण मांडणार, तर हा भारत मंत्री मांडणार. ह्या तरतुदी 1858च्या कायद्यामध्ये आलेल्या आहे. आणि या कायद्यानुसार काय करण्यात आलेलं आहे, तर भारताचा जो काही कारभार आहे, तर हा कारभार कोण चालवणार होता, ब्रिटिश पार्लमेंट तर्फे राजा किंवा राणी कडून हा कारभार चालवला जाणार होता. म्हणजे राजा किंवा राणी काय होते, या ठिकाणी नाममात्र प्रमुख होते, तर वास्तविकरित्या हा कारभार कोण चालवणार होता, ब्रिटिश पार्लमेंटद्वारे हा कारभार चालणार होता. आणि ब्रिटिश पार्लमेंट थ्रू हा कारभार भारताचा एक प्रतिनिधी, ब्रिटिश पार्लमेंटचा भारतातील प्रतिनिधी म्हणून कोण होता, हा भारत मंत्री. म्हणजे पार्लमेंट मधील कॅबिनेट मंत्री म्हणून तो होता. हा बदल कुठला आहे, 1858च्या सुधारणा कायद्यातील हा प्रमुख बदल आहे. त्यानंतर आपण पुढचा कायदा अभ्यासूयात, 1861चा कायदा. पहा यानंतर आहे 1861चा सुधारणा कायदा 58च्या नंतर. आता हा सुधारणा कायद्यानुसार काय करण्यात आलं, तर प्रमुख दोन बाबी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत या कायद्यात 1861च्या. पहा गव्हर्नर म्हणण्याऐवजी आपण व्हाईसराय म्हणूया त्या ठिकाणी. व्हाईसरायला या ठिकाणी काय कायदेविषयक बाबीसाठी प्रांत निर्माण करण्याचा अधिकार दिला. निर्माण करणे याचा काय दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर दुसरा या ठिकाणी अधिकार दिलेला आहे पहा गव्हर्नरला या ठिकाणी अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार. पहा या ठिकाणी पहा अध्यादेश जाहीर करण्याचा जो काही अधिकार आहे, तर हा अध्यादेशाचा जो काही कार्यकाळ असेल तो किती असेल, 6 महिने इतका तो अध्यादेशाचा कार्यकाळ असेल. आज आपल्याला माहिती आहे भारतीय संविधानामध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांना काय वट हुकूम किंवा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार असतो. तर तो अधिकार अध्यादेशाचा अधिकार कुठून आलेला आहे, 1861च्या सुधारणा कायद्यामध्ये सर्वप्रथम त्याचा उल्लेख केलेला आपल्याला लक्षात येतो. आणि हाचा कालखंड किती होता, 6 महिने हा त्याचा काय होता, त्याचा कालावधी होता. आणि त्याचबरोबर या ठिकाणी याचं कारण देणे सुद्धा काय होतं, कारण अनिवार्य होतं या ठिकाणी देणं. जरी या ठिकाणी गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसराय काय करत होता, अध्यादेश लागू करत होता, परंतु हा अध्यादेश का आणलेला आहे याचं कारण देणे मात्र त्यावर काय होतं, अनिवार्य किंवा बंधनकारक होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर पहा मुंबई व मद्रास प्रांताच्या व्यवस्थापनाचा अधिकार. मुंबई व मद्रास प्रांताचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, या ठिकाणी व्हाईसरायला या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. पहा याच्यानंतर दुसरा एक कायदा आहे, अगदी छोटा कायदा आहे, त्यातला फक्त एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जो की आपण इथे सांगू शकतो. 1876चा कायदा, 1876चा शाही अधिनियम, 1876चा शाही अधिनियम.
आता पहा 1876 चा शाही अधिनियम या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जो काही औपचारिकपणे आपण उल्लेख करूया त्या ठिकाणी, औपचारिकपणे काय करण्यात आले, या ठिकाणचा जो काही कंपनीचा कारभार आहे, तर कंपनीचा कारभार या ठिकाणी काय केलेला आहे, तर हस्तांतरित करण्यात आलेले आहे. आता पहा औपचारिकपणे काय केलेलं आहे, भारताचा कारभार पार्लमेंटकडे हस्तांतरित. पहा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारताचा कारभार हा ब्रिटिश पार्लमेंटकडे औपचारिकरित्या हस्तांतरित करण्यात आला. तर तो कायदा कोणता आहे, शाही अधिनियम जो काही कायदा आहे 1976 चा. आणि याच कायद्याने काय करण्यात आलं, इंग्लंडच्या राणीला, राणी व्हिक्टोरियाला काय करण्यात आलं, या ठिकाणी भारताची सम्राज्ञी, हिला काय करण्यात आलं, या ठिकाणी भारताची सम्राज्ञी म्हणून या ठिकाणी काय करण्यात आलं, हिला घोषित करण्यात आलं. हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणत्या कायद्याने राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आलं. तो कायदा कोणता आहे, 1876 चा जो काही अधिनियम आहे, शाही अधिनियम, त्यानुसार तो कायदा राबवण्यात आलेला आहे. आता पहा याच्यानंतरचा जो कायदा आहे तो आपल्याला डिटेल मध्ये अभ्यासायचा आहे, 1992 चा कायदा. पहा 1892 चा कायदा. आता 1892 च्या कायद्याने काय करण्यात आलं, 1892 चा सुधारणा कायदा. या कायद्यामध्ये कुठल्या तरतुदी करण्यात आल्या, सर्वप्रथम पहा प्रथमच काय करण्यात आलं या कायद्यानुसार, प्रथमच या ठिकाणी वार्षिक, प्रथमच या कायद्याने काय करण्यात आलं, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, वार्षिक वित्तीय विवरणपत्र कायदेमंडळाच्या पटलावर मांडण्यात आले. पहा पहिली तरतूद काय सांगितली या कायद्याची आपण, तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण काय म्हणतो अर्थसंकल्प, ज्याला आपण काय म्हणतो बजेट, हे काय प्रथमच भारताच्या त्या ठिकाणी कायदे मंडळाच्या पटलावर मांडण्याची जी काही तरतूद आहे ती ही या कायद्याने करण्यात आली. पहा या ठिकाणी काय सांगू शकतो आपण या सदस्यांबाबत, तर सदस्यांना त्यावर मत मांडण्याचा अधिकार होता, बरोबर, त्या ठिकाणी सदस्यांना मत मांडण्याचा अधिकार होता, परंतु त्यांना जो काही सदस्यांना ठराव मांडण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. आता पहा इथे कोणता अधिकार दिलेला आहे, मत मांडण्याचा अधिकार दिला, परंतु ठराव मांडण्याचा अधिकार या ठिकाणी सदस्यांना दिलेला नाही. म्हणजे कुठल्याही पद्धतीचे ठराव असतील ते मांडता येणार नाहीत, फक्त त्या या अर्थसंकल्पाबद्दल सदस्य आपलं मत मांडू शकतात की या ठिकाणी हा अर्थसंकल्प चांगला आहे किंवा यामध्ये कुठल्या पद्धतीच्या त्रुटी येतात. त्याचबरोबर सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर प्रश्न मांडण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी कुठला अधिकार मिळालेला आहे, सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर मत मांडणे हा सुद्धा अधिकार या ठिकाणी काय केलेला आहे, या ठिकाणी सदस्यांना देण्यात आलेला आहे. पहा 1892 चा सुधारणा कायदा. त्याचबरोबर पहा या ठिकाणी दुसरी काय सांगू शकतो बाबा, तर पुरवणी प्रश्नास संमती मात्र दिलेली नाहीये. त्याचबरोबर दुसरा काय सांगू शकतो आपण, प्रश्न विचारण्याचा हक्क, प्रश्न विचारणे याला सुद्धा काय केलेली आहे, संमती दिलेली आहे, परंतु यासाठी काय अट टाकण्यात आली, 6 दिवस पूर्व सूचना त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं. म्हणजे प्रश्न विचारण्याचा हक्क जो काही संविधानामध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो, तर तो काय या ठिकाणी 1892 च्या कायद्यामधून घेतलेला घटक आपल्याला लक्षात येतो. परंतु त्यासाठी कोणती अट टाकण्यात आलेली आहे, तर 6 दिवसाची पूर्वसूचना देण्याची अट टाकण्यात आलेली आहे. आता पहा प्रश्न विचारण्याचा हक्क दिला, परंतु या ठिकाणी कोणता हक्क दिलेला नाहीये, पुरवणी प्रश्न विचारण्याचा हक्क या ठिकाणी दिलेला नाही. हे सुद्धा बाबा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, नोंद करावी लागेल. परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की कोणता हक्क दिलाय आणि कोणता हक्क दिलेला नाही, हे आपल्याला तुलनात्मकरित्या लक्षात गरजेचं आहे ठेवणं. आता पहा त्यानंतर काय, तर निवडणुकी बाबत अंशतः तरतूद करण्यात आली. निवडणुकीची म्हणजे काय, निवडणूक हा शब्द प्रत्यक्ष वापरला नाही, परंतु तशा पद्धतीची रचना करणारी अंशतः तरतूद मात्र 1892 च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ही सुद्धा बाब या ठिकाणची महत्त्वपूर्ण आहे. पहा याच्यानंतर जो काही कायदा आलेला आहे तो 1909 चा जो कायदा आहे, मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून आपण त्याला ओळखतो, किंवा त्याला आपण काय
मुस्लिमांसाठीचा जो काही सुधारणा कायदा म्हणून त्याला आपण ओळखतो. तर तो कायदा आपण पाहूयात आता. पहा या ठिकाणी 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो काही कायदा आहे तो भारतामध्ये राबवण्यात आलेला आहे. आता पहा हा कायदा काय, भारत मंत्री मोर्ले आणि मिंटो काय येतात, व्हाईसराय यांचा जो काही सुधारणा कायदा आहे हा कायदा काय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, हा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कधी मांडण्यात आलेला आहे. हा कायदा मंजूर झाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तर फेब्रुवारी 1909 मध्ये हा कायदा काय करण्यात आला, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आणि हा कायदा मंजूर झाल्याच्या नंतर भारतामध्ये जी काही शासन व्यवस्था आहे तर त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ते आपल्याला लक्षात येतं. आता पहा हे जे काही केंद्रीय कायदे मंडळ आहे या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, केंद्रीय कायदे मंडळ. आपण उल्लेख करूया त्याचा, केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संख्या किती करण्यात आली आहे, तर या ठिकाणी 69 इतकी केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संख्या करण्यात आलेली आहे. पहा या 69 सदस्यांची विभागणी 2 गटामध्ये केलेली आहे. आता पहा यांची विभागणी 2 गटामध्ये केलेली आहे. 37 सरकारी सदस्य किती असतील, 37 आणि 32 सदस्य जे काय असेल तर ते काय असतील, गैर सरकारी सदस्यांची संख्या किती होती, 32 व सरकारी सदस्यांची संख्या किती करण्यात आली, केंद्रीय कायदे मंडळामध्ये 37 इतकी संख्या करण्यात आलेली आहे. पहा त्याचबरोबर जे काही प्रांतांना तसेच केंद्रीय कायदे मंडळातील सदस्यांना, पहा केंद्र व प्रांत इथं आपण उल्लेख करूयात, केंद्र व प्रांत सदस्यांना काय चर्चा करण्याचा हक्क दिला आहे. सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला. म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ व प्रांत कायदे मंडळ अशा सदस्यांना काय करण्यात आलेलं आहे, चर्चा करण्याचा त्याचबरोबर विचार विनिमय करण्याचा सुद्धा अधिकार या कायद्याने दिलेला आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. त्याचबरोबर पहा आधीच्या कायद्यामध्ये काय उल्लेख केला आपण, 1892चा प्रश्न विचारण्याचा हक्क होता, परंतु तिथे पुरवणी प्रश्न विचारण्याचा हक्क होता का, तो हक्क दिलेला नव्हता. परंतु या कायद्यामध्ये ऍडिशन काय झालेलं आहे, तर पुरवणी प्रश्न विचारण्याचा हक्क, पुरवणी प्रश्न या ठिकाणी विचारण्याची काय दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. पहा त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब काय सांगू शकतो आपण, या कायद्याचे प्रथमच काय करण्यात आले, तर व्हाईसरायच्या प्रथमच या कायद्यात काय करण्यात आले, प्रथमच व्हाईसरायची कार्यकारिणी, व्हाईसरायच्या कार्यकारिणीमध्ये प्रथमच व्हाईसरायच्या कार्यकारिणीमध्ये भारतीय व्यक्ती नियुक्त करण्यात आला. पहा या ठिकाणी काय उल्लेख केला आपण, प्रथमच व्हाईसरायच्या कार्यकारिणीमध्ये भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. आणि ते भारतीय व्यक्ती पहिले कोण होते, तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची या ठिकाणी काय करण्यात आली, व्हाईसरायच्या कार्यकारिणीवर पहिले सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता ह्या सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची पुढील काळामध्ये काय म्हणून नेमणूक करण्यात आली या कायद्यामध्ये, तर यांची कायदा सदस्य म्हणून यांची काय करण्यात आली, पुढील काळामध्ये या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. ही सुद्धा बाब या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. त्याचबरोबर पहा निवडणुकीचे जे काही तत्व आहे तर काय हे प्रथमतः कोणत्या कायद्याने मंजूर करण्यात आले, 1909च्या कायद्याने. इथे उल्लेख करूयात आपण काय, निवडणुकीचे तत्व प्रथमच मंजूर करण्यात आले या कायद्यानं. लक्षात ठेवण्याजोगी महत्वाची बाब आहे. त्याचबरोबर पहा लॉर्ड मिंटो, पहा या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण की जो काही मतदारसंघ आहे राखीव मतदारसंघ किंवा जातीय मतदारसंघाचा जनक, या ठिकाणी कोणाला म्हणून ओळखलं जातं, जातीय मतदारसंघचा जनक कोण आहे हा, तर मिंटोला काय म्हटलं जातं, जातीय मतदारसंघाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे, तर मिंटो. परंतु हा सुधारणा कायदा कोणता होता, मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा होता. तर त्यातल्या मिंटोलाच आपण काय म्हणतो, जातीय मतदारसंघाचा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. आता पहा यामध्ये दुसरी तरतूद काय करण्यात आली आहे, तर यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र राखीव मतदारसंघ सुद्धा देण्यात आलेले आहेत. या कायद्याने महत्त्वाची तरतूद कोणती केलेली आहे, तर मुस्लिमांना स्वतंत्र राखीव मतदारसंघ देण्यात आलेले आहेत. पहा
काय म्हणू शकतो जातीनुसार मतदारसंघाची जी काही सर्वप्रथम रचना आहे ती कोणत्या कायद्यात दिसून येते आपल्याला 1909 च्या भारत सुधारणा कायदा किंवा पार्लिमेंट सुधारणा कायद्यामध्ये ती दिसून येते. आता पहा या कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी मतदानाची स्वतंत्र राखीव मतदारसंघाची तरतूद केली. 1919 च्या कायद्यामध्ये काय केली, शिखांसाठी जी काही स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. आणि त्यापुढे 35 च्या कायद्यामध्ये काय तर भारतीय ख्रिश्चन असेल, युरोपियन युनियन भारतीय ख्रिश्चन असेल, अँग्लो इंडियन असेल, त्याचबरोबर जे काही इतर कामगार लोक असतील, व्यापारी असतील, त्यांना या ठिकाणी राखीव मतदारसंघाची तरतूद 35 च्या कायद्यात दिली. पहा या ठिकाणी आपण एक उल्लेख करूया, स्वतंत्र मतदारसंघ व राखीव मतदारसंघ यातला फरक काय असतो. पहा या ठिकाणी आपण राखीव मतदारसंघ म्हणजे काय तो घटक समजून घेऊया. आता पहा राखीव मतदारसंघ म्हणजे काय तर उमेदवार, काय म्हणू शकतो आपण, एखादा उमेदवार राखीव असतो. म्हणजे समजा आपण एक उदाहरणार्थ लक्षात घेऊया की समजा एक निवडणूक आहे, या ठिकाणी एका गावाची निवडणूक आहे आणि त्या गावामध्ये काय तर एका विविध जमातीचे लोक राहतात, परंतु त्या विविध जमातीपैकी एका जमातीला किंवा एका जातीला काय करण्यात आलेले आहे, त्या ठिकाणची सीट काय केलेली आहे, राखीव ठरवण्यात आलेली आहे, म्हणजे त्या जातीनुसार. परंतु समजा तो उमेदवार आपण गृहीत धरूया की दलित उमेदवारासाठी ती जागा त्या ठिकाणी काय केलेली आहे, डिक्लेअर केलेली आहे. आणि त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी कोण असतील त्याला तर मतदान करण्यासाठी सगळे सदस्य त्या ठिकाणी सर्व संप्रदायाचे त्याला मतदान करतील, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो की राखीव मतदारसंघ. म्हणजे उमेदवार राखीव असतो त्या ठिकाणी, मतदार राखीव नसतात. मतदार कुणीही असू शकतं, मतदार त्या ठिकाणी काय असू शकतात, कुणीही असू शकतं. परंतु जो स्वतंत्र मतदारसंघ असतो त्या स्वतंत्र मतदारसंघामध्ये उमेदवार व मतदार कसे असायला पाहिजे तर एकाच संप्रदायाचे. म्हणजे काय तर उदाहरणार्थ लक्षात घ्या, या ठिकाणी काय आपण उल्लेख केला की भारत हा एक प्रदेश आहे, या भारताच्या प्रदेशामध्ये काय केलेलं आहे, एक बंगालकडचा प्रदेश आहे किंवा आसामकडचा प्रदेश आहे. या प्रदेशात काय मुस्लिम उमेदवार हा काय त्या ठिकाणचा राखीव उमेदवार असेल, परंतु त्याला मतदान करण्यासाठी कोण कोण मतदान करेल, मुस्लिम करतील, हिंदू करतील, बौद्ध, ख्रिश्चन, जैन सर्व मतदान करतील. परंतु या ठिकाणी एक प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये काय की ही जागा कोणासाठी सुटलेली आहे तर मुस्लिमांसाठी ही जागा राखीव ठरवण्यात आली आहे. मग उमेदवार पण मुस्लिमचा आणि त्याला मतदान करणारे सुद्धा कोण असतील, मुस्लिमच असतील, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, स्वतंत्र मतदारसंघ. आणि या ठिकाणी कोणती तरतूद केली आहे, स्वतंत्र राखीव मतदारसंघाची तरतूद केली आहे. म्हणजे उमेदवार सुद्धा आणि मतदार सुद्धा काय असतील, एकाच जमातीचे लोक असतील. ही तरतूद 1909 च्या कायद्यातील आहे. पहा 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. काय 1919 चा सुधारणा कायदा, त्यालाच काय म्हटलं जातं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं आपण त्याला म्हणतो. मग ह्या कायद्यामध्ये काय भारत मंत्री मॉन्टेग्यू व चेम्सफोर्ड व्हाईसरॉय या दोघांच्या एकत्रीकरणातून हा कायदा या ठिकाणी भारतामध्ये राबवण्यात आलेला आहे. पहा या कायद्यानुसार कोणकोणत्या तरतुदी भारतामध्ये करण्यात आल्या आहेत. पहिली तरतूद या ठिकाणी आपण समजून घेऊया, भारत ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक असेल, अविभाज्य भाग असेल. ही तरतूद केलेली आहे कोणत्या कायद्याने, 1919 च्या कायद्याने. त्याचबरोबर 1919 च्या कायद्यामध्ये दुसरी कोणती तरतूद करण्यात आली तर भारतात पहा ह्या तरतुदी आहेत सुरुवातीच्या कालखंडातल्या की ब्रिटिशांना असं म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला या तरतुदी देऊया. मग त्या कोणत्या तरतुदी देऊया असं सांगितलं तर भारतात जबाबदार शासन पद्धती राबवली जाईल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहा दुसरी तरतूद काय करण्यात आलेली आहे तर भारतात वाढता सहभाग, भारतीयांचा वाढता सहभाग व प्रांतात भारतीयांचा वाढता सहभाग तसेच प्रांतीय स्वातंत्र्य देण्यात आलं. पहा कोणती तरतूद केली, भारतीयांचा वाढता सहभाग, प्रशासनामध्ये भारतीयांचा वाढता सहभाग व प्रांतामध्ये भारतीयांना अधिकचं स्वातंत्र्य देऊ अशी तरतूद कशात केलेली आहे 1919 च्या मॉन्टेग्यू सुधारणा कायद्यामध्ये केलेली आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये. परंतु या कायद्याची जी काही सुरुवात केलेली आहे तर त्यानंतर काय तर
प्राथमिक स्वरूपात यांनी सांगितलं मॉन्टेग्यूच्या सुधारणा कायद्याच्या की भारतीयांना या तरतुदी देण्यात येतील, परंतु वास्तवात जेव्हा मॉन्टेग्यू सुधारणा कायदा आला तर तेव्हा त्या कायद्यामध्ये तशा पद्धतीच्या सुधारणा न देता काही प्रमाणामध्ये इतर सुधारणा दिलेल्या आपल्याला दिसून येतात. तर पहा यामध्ये काय करण्यात आलं की इंग्लंडसाठी काही कायदे म्हणजे इंग्लंडच्या प्रशासन भारतात चालवण्यासाठी काही कायदे तयार करण्यात आले व भारतीयांसाठी भारताचं प्रशासन चालवण्यासाठी काही कायदे तयार करण्यात आले. मग इंग्लंडचं प्रशासन भारतात चालवण्यासाठी जे कायदे होते त्यात काय बदल केला तो आपण पहिला बदल पाहूया. पहा या ठिकाणचा अतिशय महत्त्वाचा बदल, याला 2 स्टार करतो, परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे हा. तर काय भारत मंत्र्याचे वेतन पार्लमेंट कडून दिले जाईल. पहा पहिला महत्त्वाचा या ठिकाणचा बदल काय, भारत मंत्र्याचे वेतन जे काय ते कुणाकडून दिलं जाईल, पार्लमेंट कडून दिलं जाईल. हा प्रश्न कधी विचारलेला आहे पहा 2012 मध्ये विचारलेला आहे. पहा या ठिकाणी भारत मंत्र्याचे जे काही वेतन आहे ते कुणाकडून दिलं जाईल, ब्रिटिश पार्लमेंट कडून दिलं जाईल. परंतु पहा 1700 काय लक्षात घेऊयात आपण, तर जो काही भारत मंत्री जे काही पद तयार करण्यात आलं होतं 58 पासून, तर तेव्हापासून भारत मंत्र्याचे वेतन कुणामार्फत दिलं जात होतं, भारत सरकार मार्फत ते दिलं जात होतं. परंतु आता सद्यस्थितीत काय केलं जाईल तर ते वेतन भारत मंत्र्यामार्फत दिलं जाईल अशी तरतूद यामध्ये करण्यात आली. आता अशी तरतूद का करण्यात आली तर लक्षात घ्या, या भारत मंत्र्यावर प्रत्यक्ष पार्लमेंटचं नियंत्रण ब्रिटिश पार्लमेंट, कोणाचं, ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण वाढवण्यासाठी, ब्रिटिश पार्लमेंटचं जास्तीचं नियंत्रण वाढवण्यासाठी ह्या पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे. STI 2012 ला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर त्यानंतर आहे पहा भारत मंत्र्याच्या सहाय्य करण्यासाठी, आता हा जो काही भारत मंत्री आहे ह्या भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी एक नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे. पहा भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी एक नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे. पहा ते पद कोणतं आहे तर हाय कमिशनर नावाचं हे जे काही पद आहे हे काय भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. आता याची जी काही निवड व वेतन हे कुणाकडे होतं तर हे वेतन आणि निवड होती ब्रिटिश पार्लमेंट, ही कोणामार्फत केली जाणार होती, ब्रिटिश पार्लमेंट थ्रू यांची निवड आणि याला वेतन दिलं जाणार होतं. आणि पहा याची नियुक्ती कशासाठी केली होती तर भारतामध्ये कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी व त्या ठिकाणी भारत मंत्र्याला त्या मार्फत सहाय्य होण्यासाठी याची तरतूद करण्यात आलेली होती. आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की पहिला भारत या ठिकाणी हाय कमिशनर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली होती तर पहिला हाय कमिशनर होता विल्यम मेयर हा काय या ठिकाणी पहिला हाय कमिशनर होता. हा प्रश्न कंबाईन 2019 ला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भारतातील पहिला हाय कमिशनर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर तो विल्यम मेयर हा पहिला व्हाईस काय म्हणू शकतो हाय कमिशनर होता. आणि त्याची निवड आणि वेतन कुणामार्फत होतं तर ब्रिटिश पार्लमेंटकडून त्याचं निवड आणि वेतन दिली जाणार होती. त्यानंतरच्या महत्त्वाच्या घटकामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं पहा केंद्रावर जो काही भारत मंत्र्याचे जे काही केंद्रावर नियंत्रण आहे ते काय करण्यात आलं कायम ठेवण्यात आलं. पहा ह्या भारत मंत्री केंद्रावर नियंत्रण काय करण्यात आलं कायम ठेवण्यात आलं. परंतु प्रांतावर काय करण्यात आलं याचं नियंत्रण प्रांत नियंत्रण कमी करण्यात आलं. लक्षात घ्या भारत मंत्र्याचं केंद्रावर नियंत्रण कायम ठेवण्यात आलं परंतु प्रांतावर नियंत्रण काय केलेलं आहे या कायद्यानं कमी करण्यात आलं. त्याचबरोबर पहा भारत सरकारच्या व्यवस्थेमध्ये जे काही बदल झाले तर ते बदल आपण जाणून घेऊयात. पहा या ठिकाणी दुसरा बदल करण्यात आला जे काही गव्हर्नर जनरलची जी काही परिषद आहे गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ आहे. गव्हर्नर जनरलचं म्हणण्यापेक्षा व्हाईसरायचं कार्यकारी मंडळ. तर यामध्ये काय करण्यात आलं यामध्ये पहा गव्हर्नर प्लस त्याचबरोबर इतर 8 सदस्यांची या ठिकाणी काय करण्यात आली नियुक्ती करण्यात आली. पहा साधारण जे काही सदस्य आहेत इतर सदस्य साधारण जे काही किती 8 व त्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये गव्हर्नर प्लस एकूण इतर 8 अशी एकूण किती सदस्य या ठिकाणी तरतूद करण्यात आली तर एकूण 9 सदस्यांची अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहा दुसरा महत्त्वाचा बदल काय करण्यात आला ह्या एकूण 8 सदस्यांपैकी या 8 सदस्यांपैकी 3 सदस्य काय असणार होते भारतीय सदस्य असणार होते. भारतीय सदस्य किती असणार होते यामध्ये एकूण 3 सदस्य यामध्ये भारतीय असणार होते व त्यांना कोणते अधिकार देण्यात आलेले होते तर त्यांना कायदा असेल
शिक्षण असेल, त्याचबरोबर सुव्यवस्था असेल, पहा यांना कोणते अधिकार दिलेले आहेत? कायदा असेल, शिक्षण असेल, सुव्यवस्था असेल, त्याचबरोबर कामगार, आरोग्य ह्यासारखे अधिकार कोणाला देण्यात आलेले या कायद्यानुसार? तर या भारतीय सदस्यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि शेवटचा या ठिकाणचा अधिकार होता उद्योग. या ठिकाणचा शेवटचा अधिकार कोणता दिलेला होता? उद्योग. हे महत्त्वाचे अधिकार काय करण्यात आले? या कार्यकारी मंडळातील 3 भारतीय सदस्यांना ते देण्यात आलेले आहेत. पहा, परंतु हे अधिकार देण्यात आले, परंतु या ठिकाणी भारताला जबाबदार शासन पद्धती मात्र दिली नाही. जबाबदार शासन पद्धती मात्र काय करण्यात आलेली आहे? या कायद्याने दिलेली नाही. ही सुद्धा तरतूद आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. पहा, सुरुवातीला काय तरतूद केली होती? भारतीयांना टप्प्याटप्प्याने जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल, परंतु ही दिलेली नाहीये. म्हणून या ठिकाणी काय, तर या कायद्याच्या उद्रेकामध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा याच्यामध्ये काय केलेलं आहे? टीका टिप्पणी या कायद्यावर केली. कारण की काय, उगवले परंतु सूर्य मात्र दिसत नाही असं म्हटलं होतं. का म्हटलं होतं? कारण की काय सांगितलं होतं ब्रिटिशांनी 1919 कायद्याच्या पूर्वी तर भारतीयांना जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल, परंतु वास्तवात हा जो काही मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा आला, तर यामध्ये काय जबाबदार शासन पद्धतीचा त्या ठिकाणी उल्लेख सुरुवातीला करून सुद्धा ती तरतुदीची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून लोकमान्य टिळकांनी काय म्हटलेलं आहे या कायद्याबद्दल? उगवले परंतु सूर्य मात्र दिसत नाही. हे सुद्धा कोटेशन या ठिकाणी परिषदेने विचारलेलं आहे. त्यानंतर आहे पहा महत्वाचं, तर याचे काही विषय आहेत, प्रांतांचे जे विषय आहेत त्याची विभागणी करण्यात आली, विषयवार विभागणी. आता पहा, याची विभागणी काय करण्यात आली? केंद्र सूची, त्याचबरोबर प्रांत सूची अशी त्याची विभागणी करण्यात आली. तसेच काय करण्यात आले? तसेच शेषाधिकार अशी त्या ठिकाणी विभागणी करण्यात आलेली आहे. पहा, आता हे शेषाधिकार जे आहेत ते कोणाकडे असतील? केंद्रीय कायदेमंडळाकडे हे शेषाधिकार असतील, असे या ठिकाणची ही तरतूद आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पहा, शेषाधिकार केंद्राकडे आणि केंद्र सूचीमधील अधिकारांबाबत केंद्राला अधिकार, आणि प्रांतामध्ये जे काही महत्त्वाचे विषय असतील त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? प्रांतांना तो अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर पहा, कार्यकारी मंडळामध्ये काय करण्यात आले? भारतीयांचा समावेश करण्यात आला. पहा, 2 घटक या ठिकाणी, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? ज्या ठिकाणी त्या कायदेमंडळाचे जे सदस्य असतील ज्यांच्याकडे काही अधिकार दिलेले असतील तर त्यांना काय म्हणतो आपण? कार्यकारी मंडळ. म्हणजे त्या कार्यकारी मंडळावर जे सदस्य आहेत त्यामध्ये कोणाचा समावेश केला? भारतीय सदस्यांना त्यामध्ये त्या स्थान देण्यात आलं. मात्र आता पहा, यांना जे काही स्थान दिलं, परंतु त्यांना कशा पद्धतीचं स्थान दिलं? जे कमी महत्त्वाचे विषय असतील तर ते कमी महत्त्वाच्या विषयाबाबत त्यांना ते अधिकार दिले. म्हणजेच काय केलं थोडक्यामध्ये? तर भारतीय सदस्यांना काय केलं? गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरायचं काय बनवलं? होयबा बनवलं. होयबा म्हणजे काय? तर नुसतं होकार देणारे सदस्य त्याला बनवण्यात आलं. हे सुद्धा तरतूद इथं लक्षात घ्यावी लागेल. पहा, या ठिकाणी परत दुसरी तरतूद काय करण्यात आली? केंद्रीय कायदेमंडळ जे आहे ते केंद्रीय कायदेमंडळचं द्विग्रही केंद्रीय कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. इथं उल्लेख करूयात आपण. इथं द्विग्रही केंद्रीय कायदेमंडळ. आता पहा, द्विग्रही केंद्रीय कायदेमंडळामध्ये 2 तरतुदी करण्यात आल्या. आपण समजून घेऊयात. एक आहे राज्यसभा, आणि दुसरा आहे केंद्रीय कायदेमंडळ. पहा, काय उल्लेख केला आपण? राज्यसभा आणि केंद्रीय कायदेमंडळ. आता जे काही राज्यसभा हे सभागृह आहे, राज्यसभेची सदस्य संख्या किती ठेवण्यात आली आहे? 60. आणि केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या किती ठेवण्यात आली आहे? 145. राज्यसभा हे जे काही सदस्य आहे तर हे कसं सदस्य सभागृह असेल? वरिष्ठ सदन. हे सदन कसं असेल? तर वरिष्ठ सदन असेल. आणि केंद्रीय कायदेमंडळ हे कसं सदन असेल? तर ते आहे कनिष्ठ सदन. आता पहा, यामध्ये हे 60 सदस्य जे आहेत हे 60 सदस्य किती, यांचा कार्यकाळ काय असेल? तर यांचा कार्यकाळ जो आहे तो यांचा कार्यकाळ आहे 5 वर्ष. यांचा कार्यकाळ किती वर्ष आहे? 5 वर्ष. आणि यातील जे काही सदस्य असतील तर ते काय दर 3 वर्षांनी काय 103 सदस्य काय होतील? निवृत्त होतील व ते नव्याने नियुक्त केले जातील. पहा, या ठिकाणचे जे काही सदस्य आहेत तर यांची तरतूद काय करण्यात आली? या ठिकाणी प्रतिवर्षी ही तरतूद आहे. प्रतिवर्षी 103 सदस्य काय होतील? निवृत्त होतील व ते नव्याने नियुक्त केले जातील. तर या ठिकाणी जे काही केंद्रीय कायदेमंडळाचे कालावधी किती होता? तर तो कालावधी होता 3 वर्ष इतका त्याचा
कालावधी होता. आता पहा या ठिकाणी आपण उल्लेख केला राज्यसभा वरिष्ठ व केंद्रीय कायदेमंडळ कनिष्ठ सभागृह. आता या सभागृहांमध्ये जे काही मतदानाचा अधिकार होता तो कसा होता, तर तो मर्यादित स्वरूपाचा मतदानाचा अधिकार होता. पहा राज्यसभेमध्ये जे काही मतदान करणारे व्यक्ती होते ते कोणते होते, तर ज्या व्यक्ती वार्षिक 10,000 रुपये आयकर भरतात, ज्या व्यक्ती वार्षिक 10,000 रुपये काय आयकर भरतात अशा व्यक्तींना मतदानाचा हक्क होता. त्याचबरोबर ज्या व्यक्ती वार्षिक 750 रुपये काय ज्या व्यक्ती वार्षिक 750 रुपये आर्थिक भूमिकर भरत असतील, 750 रुपये भूमिकर भरणाऱ्या व्यक्तींना काय करण्यात आलेलं होतं, या ठिकाणी मतदानाचा हक्क दिलेला होता राज्यसभेमध्ये. त्याचबरोबर जे काही सिनेट वरील वरिष्ठ सदस्य असेल त्यांना सुद्धा यामध्ये मतदानाचा हक्क होता. आणि अतिशय शेवटी कायदे मंडळाचा अनुभव असणारे जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा काय केला होता, या ठिकाणी मतदानाचा हक्क दिलेला होता. पण एकंदरीत जर विचार केला या ठिकाणी आपल्याला लक्ष येतं 0.073% इतक्याच लोकांना काय करण्यात आला होता, या ठिकाणी राज्यसभेतील मतदानाचा हक्क दिलेला होता. आणि केंद्रीय कायदेमंडळाच्या बाबतीमध्ये काय लक्षात येतं आपल्याला, तर पहा ज्या व्यक्ती वार्षिक काय करतात, तर 180 रुपये भाडेच्या स्वरूपामध्ये कर भरतात, तर त्या व्यक्तींना केंद्रीय कायदेमंडळामध्ये मतदानाचा हक्क दिलेला आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती वार्षिक 15 रुपये नगरपालिकेचा कर भरतात, ज्या व्यक्ती काय 15 रुपये वार्षिक नगरपालिकेचा कर भरतात त्यांना कोणता अधिकार आहे, केंद्रीय कायदेमंडळात मतदानाचा अधिकार देण्यात आला. आणि 2,000 रुपये आयकर दाते असणारे व्यक्ती केंद्रीय कायदेमंडळामध्ये मतदान त्या ठिकाणी करू शकत होते. आणि पहा या ठिकाणी किती टक्के लोकांना मतदानाचा हक्क मिळालेला आहे, तर 0.38% इतक्याच लोकांना काय करण्यात आलेला आहे, हा मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आपण काय लक्षात ठेवू शकतो, तर हे जे काही राज्यसभा हे सभागृह आहे तर याचा अध्यक्ष कोण असेल, तो गव्हर्नर जनरल मार्फत काय नामनिर्देशित असणारा सदस्य काय अध्यक्ष असेल. आणि या ठिकाणी काय सांगू शकतो आपण केंद्रीय कायदेमंडळाच्या बाबतीमध्ये, तर तो सुद्धा काय गव्हर्नर जनरल मार्फत नामनिर्देशित केलेला सदस्य काय असेल, या सभागृहांचा अध्यक्ष असेल. म्हणजे नामनिर्देशित म्हणजे काय, तो प्रत्यक्ष निवडून येणार नाही, तर तो काय केला जाईल, फक्त गव्हर्नर जनरलद्वारे नियुक्त केलेला सदस्य असेल, निवडणुकीच्या माध्यमातून तो निवडलेला नसेल, याला आपण म्हणतो नामनिर्देशित सदस्य. आता पहा यानंतर आपण अभ्यासूया केंद्रीय कायदेमंडळाचे जे काही अधिकार आहेत. पहा या कायद्याने काय करण्यात आलं, केंद्रीय कायदेमंडळाला संपूर्ण भारतभरासाठी केंद्रीय कायदेमंडळाला काय संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा हक्क दिला. तसेच जे सदस्य आहेत सदस्यांना कोणते अधिकार दिले, तर त्यांना स्थगन प्रस्ताव मांडण्याचा हक्क दिला. त्याचबरोबर त्यांना जे काही पुरवणी प्रश्न असतील किंवा पुरवणी प्रश्न असेल या संबंधीचा अधिकार दिला. म्हणजे पुरवणी प्रश्न किंवा पूरक प्रश्न जे काही आहेत ते प्रश्न विचारण्याचा हक्क दिला. त्याचबरोबर अल्पसूचना प्रस्ताव हा जो काही अधिकार आहे तर तो सुद्धा अधिकार या ठिकाणी आपल्याला दिलेला लक्षात येतं केंद्रीय कायदेमंडळातील सदस्यांना. त्याचबरोबर प्रश्न विचारण्याचा हक्क दिला व सभागृहामध्ये भाषण स्वातंत्र्य सुद्धा दिलं. त्याचबरोबर कोणता अधिकार दिला, सभागृहामध्ये भाषण स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा या कायद्याने दिलेला आहे, हे आपल्याला लक्षात येतं. परंतु पहा या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळावर काय मर्यादा घालण्यात आल्या, तर जो काही गव्हर्नर जनरल आहे, समजा एखादा विधेयक या ठिकाणी मांडायचं आहे तर त्या ठिकाणी काय करण्यात आली आहे, गव्हर्नर जनरलची पूर्वसंमती घेणे मात्र अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजे काही महत्त्वाचे कायदे आहेत त्यासाठी गव्हर्नर जनरलची पूर्वसंमती घेणे आवश्यक करण्यात आलं. त्याचबरोबर शांतता आणि सुरक्षा या संबंधीचा जर कायदा असेल तर त्यावर सुद्धा काय करण्यात आलं होतं, तो कायदा भारतीयांना करता येणार नाही, म्हणजे प्रतिबंधित करण्यात आलेलं होतं. आणि पहा केंद्रीय कायदेमंडळाच्या नंतर काय प्रांतामध्ये द्विशासन पद्धत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, द्विदल शासन असं सुद्धा म्हणतो. प्रांतामध्ये काय द्विशासन पद्धती राबवण्यात आली. म्हणजे आपण काय म्हणतो डायरेक्टली असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे काय द्विशासन म्हणजे काय किंवा द्विदल शासन पद्धती म्हणजे काय, तर विषयांची विभागणी कशी करण्यात आली, तर राखीव व सोपीव खात्यामध्ये विषयांची विभागणी करण्यात आलेली होती प्रांत सरकारमध्ये. आणि या ठिकाणी राखीव व सोपीव विषयांची विभागणी करण्यात आलेली असताना याबरोबर अतिशय महत्त्वाचा विषय जर असेल प्रांतामध्ये तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे, गव्हर्नर जनरलला तो अधिकार दिलेला आहे. आता राखीव मध्ये जे काही अधिकार आहेत तर राखीव मध्ये काय आहेत,
जमीन महसूल असेल, दुष्काळ असेल, त्याचबरोबर न्याय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्याचबरोबर आपण काय सांगू शकतो सिंचन, गुन्हेगारी या स्वरूपाचे जे काही अधिकार आहेत ते कुठे होते, राखीव स्वरूपाच्या अधिकारामध्ये या ठिकाणी देण्यात आले होते. आणि त्यानंतर सोपीव मध्ये कोणते अधिकार दिले होते, तर शिक्षण असेल, स्थानिक मंडळे असतील, त्याचबरोबर उद्योग असेल, वजन मापी असेल, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम व्यवस्था असेल, म्हणजे कमी दर्जाचे गौण दर्जाचे जे काही विषय आहेत ते कुठे होते, सोपीव खात्यामध्ये देण्यात आलेले होते. तर ही सुद्धा बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. त्याचबरोबर पहा या ठिकाणी काय आपण सांगू शकतो की जे काही गव्हर्नर जनरलचे लोकायुक्त सदस्य निवडले होते, गव्हर्नर जनरल मार्फत लोकायुक्त सदस्य निवडले होते, तर तो लोकायुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, गोपाळकृष्ण गोखले यांची काय लोकायुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. हा प्रश्न PSI ला विचारलेला आहे मेन्स मध्ये 2012 ला. आणि अगदी शेवटी आपण काय सांगू शकतो, तर या कायद्यावर टीका करताना लोकमान्य टिळकांनी काय म्हटलेले आहे, जनाब दिल्ली तो अभी दूर है, जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर है, अशी टीका सुद्धा या कायद्याबद्दल लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये पडलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पहा त्यानंतर आपण काय सांगू शकतो, तर या कायद्यासाठी म्हणजे जेम्स कोड सुधारणा कायदा तयार करण्यासाठी कोणत्या भारतीय व्यक्तींना मदत केली होती, तर काय भूपेंद्रनाथ बसू यांनी तिथं मदत केलेली आहे. हा प्रश्न कंबाईन 2019 ला विचारला होता. आता त्यानंतरचा कायदा अभ्यासू आपण 1935 चा भारत सुधारणा कायदा. पहा भारत सरकार कायदा 1935 चा कायदा भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून किंवा भारताच्या जे काही कायदे व्यवस्था आहे तर याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणारा कायदा आहे. आता पहा या कायद्यामध्ये कोणते बदल करण्यात आले ते आपण पाहूया, म्हणजे या कायद्याने काय सुधारणा करण्यात आल्या. पहा सर्वप्रथम भारत सरकार कायदा 1935 या कायद्याचे स्त्रोत परीक्षेत विचारलेले आहेत. या कायद्याचे स्त्रोत कोणकोणते आहेत तर ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कोणकोणत्या माध्यमातून हा कायदा स्वीकारण्यात आलेला आहे पहा, तर हा कायद्यामध्ये सायमन कमिशन, आपण मुडीमन आयोग, सायमन कमिशन, गोलमेज परिषदा असतील, त्याचबरोबर जे काही ब्रिटिश सरकारचं श्वेतपत्र असेल, ब्रिटिश सरकारचे श्वेतपत्र, संयुक्त संसदीय अहवाल असेल, त्याचबरोबर नेहरू रिपोर्ट असेल, त्याचबरोबर पहा शेवटी लोथियन आयोग असेल, हा काय आहे 1935 च्या कायद्याचे स्त्रोत आहेत. म्हणजे 1935 च्या कायद्यामध्ये जे काही सुधारणा करण्यात आल्या किंवा त्यामध्ये केलेल्या तरतुदी जी आहेत तर ह्या तरतुदीच्या शिफारशी कोणकोणत्या कायद्यातून घेतलेल्या आहेत असा जर प्रश्न पडला, पूर्वी हा प्रश्न पडलेला सुद्धा आहे. पहा कधी पडलेला आहे, STI 2013 मध्ये हा प्रश्न पडलेला आहे की कोणत्या कायद्या 1935 च्या कायद्याचे स्त्रोत खालीलपैकी कोणकोणते होते. तर पहा पार्लमेंटची संसदीय किंवा संयुक्त समिती होती, तर पहा त्यामध्ये मुडीमन आयोग असेल, म्हणजे 1919 चा जो काही कायदा आहे त्याच्यात ज्या काही सुधारणा आहेत त्याची चौकशी करण्यासाठीचा मुडीमन आयोग असेल, त्याचबरोबर नेहरू रिपोर्ट असेल, त्याचबरोबर सायमन कमिशन, त्यानंतर गोलमेज परिषद असेल, तिन्ही गोलमेज परिषदांतला ठराव असेल, ब्रिटिश श्वेतपत्र असेल, त्याचबरोबर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल असेल ज्यामध्ये लॉर्ड लिथगोचा जो काही आयोग असेल तो असेल, त्यानंतर आहे लिथियम समिती किंवा लिथियम आयोग. हा कशासाठी आला होता तर निवडणुकी संबंधीचा सुधारणा करण्यासाठीचा हा आयोग भारतामध्ये आलेला होता. आता पहा भारत सुधारणा कायदा किंवा भारत सरकार कायदा 1935. आता पहा याची वैशिष्ट्ये काय होती किंवा ह्या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या ते आपण जाणून घेऊया. आता पहा सुरुवातीला आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की या कायद्यामध्ये जवळजवळ कशा पद्धतीने भारताच्या सुधारणा करण्यात आल्या तो आपण घटक समजून घेऊया. पहा या कायद्याला कुठली तरतूद करण्यात आली आहे, या कायद्याचे वैशिष्ट्य काय होतं, तर या कायद्यामध्ये पहा अखिल भारतीय, या कायद्यानुसार काय करण्यात येणार होतं, अखिल भारतीय संघराज्याची तरतूद या कायद्याने करण्यात आली होती. पहा आपण ही तरतूद समजून घेऊया. अखिल भारतीय संघराज्य म्हणजे काय, तर प्रांत आणि केंद्र या पद्धतीचे संघराज्याची तरतूद करण्यात येणार होती. अखिल भारतीय संघराज्यामध्ये 3 गट करण्यात आले होते, ब्रिटिश प्रांत,
यामध्ये किती गट करण्यात आले होते? तर ब्रिटिश प्रांत एक, त्यानंतरचा दुसरा गट आहे, यामध्ये दुसरा गट होता या ठिकाणी संस्थानिक असतील, ब्रिटिश प्रांत असेल, त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, तर हाय कमिशनरचा प्रांत असेल. त्यामध्ये तिसरा कोणता होता? हाय कमिशनर प्रांत. अशा 3 गटामध्ये काय करण्यात आली होती? या संघराज्याची विभागणी करण्यात येणार होती. आणि या ठिकाणी संघराज्य व्यवस्था केव्हा अंमलात येणार होती? तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं, जर या संघराज्य व्यवस्थेमध्ये संस्थानिकांनी जर सहभाग घेतला तरच भारतामध्ये अखिल भारतीय संघराज्य व्यवस्था काय करण्यात येणार होती? लागू करण्यात येणार होती. परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, या संघराज्यांनी काय केला, या ठिकाणी या संस्थानिकांनी काय केला, यावर बहिष्कार घातला. या संस्थानिकांनी काय केला, या ठिकाणी बहिष्कार घातला किंवा त्यांनी सहभाग घेतला नाही. म्हणून काय झालं, भारतामध्ये ही अखिल भारतीय संघराज्य व्यवस्था 1935 च्या कायद्यामध्ये जरी त्या ठिकाणी काय म्हणू शकतो समाविष्ट केली असती, तरी ती काय म्हणू शकतो आपण, की प्रत्यक्षात अवलंबली गेली नाही किंवा प्रत्यक्षात ती वास्तवात आलेली नाही. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. कोणती तरतूद? अखिल भारतीय संघराज्याची तरतूद. आता पहा, त्यानंतरची दुसरी तरतूद आहे या ठिकाणी आपल्याला केंद्र स्तरावर द्विशासन व मर्यादित प्रमाणात जबाबदार शासन. आता पहा, केंद्र स्तरावर काय करण्यात आली? द्विशासन व जबाबदार शासन पद्धत राबवण्यात आली आहे. आता पहा, द्विशासन पद्धत म्हणजे काय? तर आपण केंद्रीय कायदे मंडळाचे 2 सभागृह या ठिकाणी घोषित करण्यात आले होते. त्यामध्ये एक आहे राज्यसभा व दुसरं काय फेडरल असेंब्ली म्हणून हे सभागृह स्थापन करण्यात आले होतं. आणि जबाबदार शासन पद्धती असं का म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी जे काही कायदे केले जाते तर ते कायदे काय केले जाईल, तर पार्लमेंटला काय म्हणू शकतो आपण, फेडरल जे काही असेंब्ली आहे तर त्याला काय असतील, ते कायदे जबाबदार असतील. म्हणजे या कायदे मंडळाचे सदस्य कोणाला जबाबदार असतील? फेडरल असेंब्लीला ते जबाबदार असतील, असे त्या ठिकाणची तरतूद होती. म्हणून त्याला आपण काय म्हणलं? जबाबदार शासन पद्धती असं त्याला आपण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पहा, प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्ता. त्यानंतर काय केलं होतं या कायद्यामध्ये? प्रांतिक स्वायत्ता देण्यात आली होती. आणि त्यानंतर काय केलं होतं? जबाबदार शासन. इथे सुद्धा काय आहे? जबाबदार शासन. आता पहा, हा घटक आपण इथे समजून घेऊया. प्रांत स्तरावर काय केलेलं या कायद्यानुसार? प्रांतिक स्वायत्ता देण्यात आलेली आहे. परंतु जो काही 1919 चा चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, या कायद्यामध्ये काय केलेलं होतं? प्रांतामध्ये काय केली होती? द्विशासन पद्धत राबवण्यात आली होती. त्यामार्फत काय केलं होतं? तर राखीव खाते व सोपीव खाते अशी त्या ठिकाणी 2 गटामध्ये विभागणी करण्यात आली होती अधिकारांची. परंतु ह्या कायद्याने काय केलेलं आहे? तर अशा पद्धतीची तरतूद रद्द करण्यात आली प्रांतातील द्विशासनाची. आणि या ठिकाणी काय करण्यात आलं? केंद्रामध्ये राखीव व सोपीव खाते अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली. आणि प्रांतातील राखीव व सोपीव खात्याची तरतूद काय केली? या कायद्याने रद्द करण्यात आली. परीक्षेत प्रश्न पडलेला आहे पहा, की खालीलपैकी कोणत्या कायद्यानं द्विशासनाची जी काही पद्धत आहे ती कोणत्या कायद्यानं बंद करण्यात आली? तर तो कायदा कोणता आहे? 35 चा. आणि सुरू कोणत्या कायद्याने केली होती? 1919 च्या कायद्यानं. आणि पहा, आता ही पद्धत बंद तर केली, परंतु प्रांतात काय केलं? प्रांतिक स्वायत्ता स्थापन केली. कारण की आपल्याला माहिती आहे 1919 च्या कायद्यात काय सांगितलं होतं? की राखीव व सोपीव कायद्याबाबत अधिकार घेण्याचा जो काही निर्णय ठरवण्याचा अधिकार कोणाला होता? गव्हर्नर जनरलला. तर या ठिकाणी काय करण्यात आलं? तर हे कायदे काढून घेण्यात आले. म्हणून काय करण्यात आलं? प्रांतांना अधिकचे अधिकार प्राप्त झाले. केंद्राच्या तुलनेत प्रांतांना काय झाले? या ठिकाणी मजबूत व अधिक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले 1919 च्या कायद्याच्या तुलनेमध्ये. ही सुद्धा बाब या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. पहा, त्यानंतरची महत्त्वाची तरतूद आहे भारत मंडळ किंवा इंडिया काउन्सिल. काय करण्यात आली? या ठिकाणी बरखास्त केली व त्याऐवजी काय आणण्यात आलेले आहे? तर त्याऐवजी सल्लागार मंडळ. त्याऐवजी कशाची नियुक्ती करण्यात आली आहे? सल्लागार मंडळाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. महत्त्वाची तरतूद आहे. भारत मंडळ म्हणजे इंडिया काउन्सिल काय केलेले आहे? बरखास्त केलं होतं. त्याऐवजी काय सल्लागार मंडळाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भारत मंत्र्याचे केंद्रामध्ये काय करण्यात आले? मर्यादित अधिकार करण्यात आले. आता हा जो काही भारत मंत्री होता, हा भारत मंत्री त्याचे केंद्रात मर्यादित अधिकार करण्यात आले. भारत मंत्र्याचे काय करण्यात आले? केंद्रामध्ये मर्यादित अधिकार या ठिकाणी करण्यात आलेले. ही सुद्धा तरतूद या ठिकाणची महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे पहा, जे काही अधिकारांची विभागणी होती, जे आपण संघराज्य तत्व सांगितलं, तर त्या संघराज्य तत्वामध्ये अधिकारांची विभागणी काय करण्यात आली होती?
प्रांतसूची, अधिकारांची विभागणी. आता पहा या ठिकाणी अधिकारांची विभागणी संघसूची असेल, प्रांतसूची असेल, त्याचबरोबर समवर्ती सूची, अशा 3 गटामध्ये काय करण्यात आली होती, अधिकारांची विभागणी करण्यात आली होती. इकडचं दिसतंय. ओके, तर काय संघसूची, प्रांतसूची व समवर्ती सूचीमध्ये काय करण्यात आली होती, अधिकारांची विभागणी करण्यात आली होती. पहा संघसूचीमध्ये असणारे विषय किती होते, 59 विषय. आता या संघसूचीबद्दल जे काही विषय आहेत त्याबाबत कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिलेला होता, केंद्राला दिलेला होता. त्याचबरोबर प्रांतसूचीबद्दल जो काही कायदा आहे तर त्याबद्दल कायदे करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, तर तो अधिकार आहे प्रांतांना. पहा केंद्र सूचीमध्ये 59 विषय, प्रांत सूचीमध्ये 54 विषय आणि समवर्ती सूची जी काय तर यामध्ये किती विषयांचा समावेश होता, 36 विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये होता. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं काय लक्षात घेऊ शकतो आपण, संघ सूचीमध्ये असणारे विषय कोणते होते, तर अतिशय महत्त्वाचे विषय संरक्षण असेल, परराष्ट्र असेल, अर्थविषयक असेल, बरोबर. तर हे जे काही विषय आहेत ते कोणत्या सूचीमध्ये होते, संघ सूचीमध्ये होते. सीमा शुल्क असेल किंवा मग रेल्वे वगैरे हा घटक कुठे, संघ सूचीमध्ये. तर प्रांत सूचीमध्ये गौण दर्जाचे, मग तिथे जमीन महसूल असेल, शिक्षण असेल, सुरक्षा असेल, सुरक्षा दल किंवा स्थानिक शासन हे विषय कुठे होते, प्रांत सूचीमध्ये. तर समवर्ती सूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश करण्यात आलेला होता, तर तिथे पाटबंधारे असेल, वीज पुरवठा असेल किंवा मग मजूर वगैरे हे जे काही विषय येतात हे विषय कुठे होते, प्रांत सूचीमध्ये, हे विषय होते समवर्ती सूचीमध्ये. तर जो काही शेषाधिकार आहे, शेषाधिकार काय करण्यात आलेला होता, या ठिकाणी गव्हर्नर जनरल कडे देण्यात आलेला होता. हा शेषाधिकार कोणाकडे देण्यात आलेला होता, गव्हर्नर जनरल कडे. आणि हा काय आहे, शेषाधिकाराबाबत गव्हर्नर जनरलचा स्वेच्छा किंवा स्वविवेक अधिकार म्हणून तो घोषित करण्यात आलेला होता. परंतु 1919 च्या कायद्यात काय सांगितलं होतं, शेषाधिकार कोणाकडे असतील, केंद्राकडे देण्यात आलेले होते. ही सुद्धा तरतूद या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर आहे पहा जे काही शासन व्यवस्था आहे, तर या शासन व्यवस्थेचा आपण आधीच उल्लेख केला. प्रांतामध्ये जे काही शासन व्यवस्था आहे त्याची विभागणी किती गटात केली होती, 2 गटामध्ये. प्रांतात द्विदल शासन पद्धती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार आपण काय सांगितलं की त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला, काय उल्लेख केला, प्रांतामध्ये द्विशासन पद्धती जी काही आहे ती त्या ठिकाणची रद्द करण्यात आली होती. केंद्रामध्ये ती पद्धत राबवली. त्यानुसार केंद्रामध्ये काय करण्यात आले, राखीव व सोपी विषयांची विभागणी करण्यात आली होती. त्यानंतर पहा आपण दुसरा महत्त्वाचा घटक घेऊया, संघ राज्याचं कायदे मंडळ. संघ राज्य कायदे मंडळ, संघ राज्याचं हे काय, कायदे मंडळ. आता पहा संघ राज्याच्या कायदे मंडळाची विभागणी 2 गटामध्ये केलेली. आता पहा संघ राज्याच्या कायदे मंडळामध्ये एक आहे राज्यसभा, एका सदनाला काय नाव दिलेले या ठिकाणी, राज्यसभा असं नाव दिले. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे या ठिकाणी, 260 सदस्य राज्यसभेमध्ये आहेत. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे, 260 सदस्य आहेत. आणि यापैकी 156 सदस्य काय, प्रांतांमधून निर्वाचित होते. प्रांतांमधून काय होते, या ठिकाणचे सदस्य निर्वाचित होते. आणि दुसरे जे काही सदस्य आहेत किती, 104 सदस्य. तर 104 सदस्य काय आहेत या ठिकाणी संस्थानिकांमार्फत निवडण्यात येणार होते. संस्थानिकांमार्फत हे काय होते, नामनिर्देशित होते. हे काय होते, नामनिर्देशित. म्हणजे संस्थानिक काय करतील, त्यांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना घोषित करतील. परंतु 156 सदस्यांसाठी काय, प्रांतांमार्फत काय केल्या जात होत्या, निवडणुका घेण्यात येणार होत्या. आणि जे काही राज्यसभा आहे सभागृह आहे ते कसं सभागृह आहे, तर वरिष्ठ सभागृह. हे सभागृह कसं असेल, वरिष्ठ सभागृह असेल. आणि ह्या सभागृहाचा जो काही कार्यकाळ आहे तर हा कार्यकाळ किती वर्ष असेल, हा कार्यकाळ 3 वर्ष असेल. वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ किती असेल, 3 वर्ष इतका कार्यकाळ असेल. व प्रत्येक 3 वर्षांनी काय होतील, या ठिकाणचे 1/3 सदस्य काय होतील, या ठिकाणी नव्याने नियुक्त केले जातील. तर पहा 1935च्या कायद्यामध्ये आपण 1919च्या कायद्यामध्ये काय पाहिलं होतं आपण, 1919च्या कायद्यामध्ये 1919च्या कायद्यात काय सांगितलं होतं इथं, तर किती सदस्य होते तिथं, तर 60 सदस्य त्या ठिकाणचे राज्यसभेचे सदस्य होते. इथे किती सदस्य होते राज्यसभेमध्ये, 60 सदस्य होते. कुठे, 1919च्या कायद्यामध्ये. यांचा कार्यकाळ किती होता, तर 5 वर्ष होता. यांचा कार्यकाळ किती होता, 5 वर्ष. आणि हे सदस्य कसे काय केले जाईल, 1/5 सदस्य काय केले जाते त्या ठिकाणी दरवर्षी. या ठिकाणी दरवर्षी काय केले जात होते, 1/5 सदस्य नव्याने नियुक्त केले जात होते. परंतु 1935च्या कायद्यात काय सांगितलेलं आहे, 1/3 सदस्य प्रति 3 वर्षांनी नियुक्त केले जाईल. ही तरतूद त्यातली आहे. त्यानंतर हे पहा इकडं फेडरल
असेंब्ली, इकडे काय आहे फेडरल असेंब्ली. आता फेडरल असेंब्लीची सदस्य संख्या किती आहे तर यामध्ये आहेत पहा 375 सदस्य. फेडरल असेंब्लीची सदस्य संख्या आहे 375 सदस्य. आता पहा या 375 सदस्यांपैकी 250 सदस्य हे प्रांतांमार्फत काय केले जातील निर्वाचित असतील. हे काय प्रांतांमार्फत निर्वाचित सदस्य असतील. आणि 125 सदस्य काय असतील संस्थानिकांचे. 125 सदस्य काय असतील संस्थानिकांचे. ते कसे असतील तर नामनिर्देशित. ते सदस्य कसे असतील नामनिर्देशित असतील. आणि यांचा कार्यकाळ किती वर्ष असेल यांचा कार्यकाळ असेल 3 वर्ष. यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे तर यांचा कार्यकाळ आहे 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. सॉरी, तर हा काय प्रमुख बदल आहे तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. हे झाले संघराज्य कायदे मंडळाची रचना. तर हा घटक सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इकडे किती होती 1919च्या कायद्यामध्ये तर तो घटक तिथं होता आपल्याला पहा 1935च्या कायद्यात 375 आणि 1919च्या कायद्यामध्ये किती सदस्य होते तिथे 145. इथे उल्लेख करूयात आपण 1919च्या कायद्यामध्ये किती सदस्य होते इथे तर 145 सदस्य त्या ठिकाणी होते. ही सुद्धा तरतूद तिथं तुलनात्मक आपण लक्षात ठेवू शकतो. प्रश्न पडलेला 1919च्या कायद्यामध्ये राज्यसभा व त्या ठिकाणी केंद्रीय असेंब्ली ज्याला म्हणलं आपण केंद्रीय कायदेमंडळ तर त्यांचा किती सदस्य होते हा प्रश्न पडलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आहे पहा दुसरा घटक या ठिकाणी गव्हर्नर जनरलला नकाराधिकार देण्यात आला. या कायद्याने काय करण्यात आलेले आहे गव्हर्नर जनरल म्हणजेच काय तर व्हाईसरायला काय केलेलं आहे नकाराधिकार देण्यात आला. त्याचबरोबर त्याला पुनर्विचाराचा आणि विधेयक राखून ठेवणे त्याचबरोबर विधेयक राखून ठेवण्याचा सुद्धा अधिकार 1935च्या कायद्याने दिलेला आहे. गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरायला कोणकोणते अधिकार प्राप्त झाले तर विधेयकाला नकाराधिकार देणे, त्याचबरोबर विधेयक पुनर्विचारार्थ पाठवणे किंवा ते विधेयक ब्रिटिश पार्लमेंटच्या विचारासाठी राखून ठेवण्याचा अधिकार सुद्धा 1935च्या कायद्याने दिलेला आहे. त्यानंतर आहे पहा दुसऱ्या घटकामध्ये आपण उल्लेख करूया प्रांतिक कायदेमंडळ. आता पहा प्रांतिक कायदेमंडळ जे आहे ते प्रांतिक कायदेमंडळाची रचना सुद्धा 2 गटामध्ये करण्यात आली. म्हणजे प्रांतामध्ये सुद्धा काय करण्यात आली द्विगृही कायदेमंडळाची रचना करण्यात आली. आता प्रांतातील द्विगृही कायदेमंडळ कसं होतं पहा हा आहे प्रांत. तर प्रांतामध्ये काय करण्यात आले द्विगृही कायदेमंडळ तर त्यामध्ये आहे विधान परिषद आणि विधानसभा असे 2 गटामध्ये काय करण्यात आली यांची रचना करण्यात आली. आता पहा विधानसभा हे काय आहे कनिष्ठ सभागृह असेल. या ठिकाणी विधानसभा हे काय करण्यात आलं कनिष्ठ सभागृह. तर विधान परिषद हे काय वरिष्ठ सभागृह म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं. आणि या ठिकाणी काय तर त्या तत्कालीन काळाच्या एकूण 11 प्रांतांपैकी प्रांत किती होते त्या ठिकाणी प्रांत होते पहा या ठिकाणी 11 प्रांत. या 11 प्रांतांपैकी एकूण 6 प्रांतांमध्ये काय होतं द्विगृही कायदेमंडळ होतं. आता हे 6 प्रांत कोणकोणते होते परीक्षेत प्रश्न पडू शकतो यावर. तर इथे लक्षात घ्या बिहार, बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत आणि आसाम अशा एकूण 6 प्रांतांमध्ये काय होतं द्विगृही कायदेमंडळ होतं. म्हणजेच काय विधानसभा आणि विधान परिषद असे दोन्ही सभागृह या 6 प्रांतांमध्ये होते. तर उर्वरित 5 प्रांतांमध्ये एकगृही सभागृह त्या ठिकाणी असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजेच काय फक्त विधानसभा त्या ठिकाणी अस्तित्वात होती. हा सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे पहा महत्त्वाच्या घटकामध्ये आता 1935च्या कायद्याने कोणकोणत्या भारतामध्ये सुधारणा केल्या किंवा या ठिकाणी निर्माण झालेले निर्मिती 1935च्या कायद्याची निर्मिती काय काय आहे बघूयात आपण. तर पहा या कायद्याने काय करण्यात आलं फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आता पहा ऑक्टोबर 1937 मध्ये काय करण्यात आलेली आहे या ठिकाणी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि पहा हे जे काय फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आहे तर या फेडरल कोर्ट ऑफ इंडिया मध्ये किती सदस्य असतील तर एकूण 7 सदस्य असतील. एक या ठिकाणी हा 1 प्लस इतर 6 बरोबर एकूण किती 7 सदस्य. एक सरन्यायाधीश
व त्या ठिकाणी इतर 6 न्यायाधीश असे एकूण 7 न्यायाधीश या ठिकाणी काय असतील त्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियामध्ये असल्याची तरतूद करण्यात आली. आणि या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाला कोणते अधिकार देण्यात आले तर पहा, प्रारंभिक अधिकार. याला अधिकार कोणते दिलेले आहेत? प्रारंभिक अधिकार. प्रारंभिक अपिलाचे, त्याचबरोबर घटनात्मक परीक्षण. त्याचबरोबर कोणता अधिकार दिलेला आहे? घटनात्मक परीक्षण करण्याचा अधिकार सुद्धा या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. पहा कोणते अधिकार परत उल्लेख करूया. प्रारंभिक असेल, अपिलाचे असेल, त्याचबरोबर घटनात्मक परीक्षण म्हणजेच काय घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार सुद्धा या कायद्याने दिलेला आहे. आणि पहा हे जे काही फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आहे ह्याच फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची काय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये काय करण्यात आली 1950 ला रूपांतर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे पहा याच कायद्याने काय केलेली आहे दुसरी सुधारणा तर फेडरल अथॉरिटी ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे अथॉरिटी, फेडरल रेल्वे अथॉरिटी म्हणजे काय रेल्वेसाठी एक स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची तरतूद सुद्धा 1935 च्या कायद्याने केलेली आहे. त्याचबरोबर पहा या कायद्याने दुसरी निर्मिती काय करण्यात आली तर फेडरल बँक ऑफ इंडिया. फेडरल बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी काही निर्मिती आहे तर हीच 1935 च्या कायद्यानुसार याची निर्मिती करण्यात आलेली आहे यातील तरतुदीनुसार. त्याचबरोबर पहा दुसरं काय करण्यात आलं या कायद्याने तर दुसरा घटक आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो कमिशन, युनियन कमिशन. युनियन कमिशन त्यामध्ये काय केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना या कायद्याने करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा सुधारणा काय करण्यात आली पहा या कायद्यानुसार तर ऍडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आलं. आता ऍडव्होकेट जनरल हे पद कशासाठी निर्माण करण्यात आलं तर अर्थ किंवा कायदे सल्ला देण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ऍडव्होकेट जनरल, युनियन कमिशन, फेडरल बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे अथॉरिटी ऑफ इंडिया, फेडरल बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया अशा स्थापना या कायद्याने करण्यात आल्या. त्याचबरोबर पहा दुसरा काय फायनान्शियल ऍडवायझर. दुसरा घटक आहे फायनान्शियल ऍडवायझर वित्त सल्लागार हा सुद्धा या ठिकाणी काय करण्यात आला या कायद्यानुसार नवीन पदाची निर्मिती करण्यात आली. आणि या ठिकाणी शेवटी आपण लक्षात घेऊया तर याच कायद्याने जो काही ब्रह्मदेश आहे ज्याला की आपण म्यानमार म्हणतो तर हा देश काय भारतापासून विभक्त करण्यात आलेला आहे ही सुद्धा तरतूद या कायद्यातीलच आहे. अतिशय महत्त्वपूर्ण कायदा आहे 1935 चा कायदा. पहा 1935 च्या कायद्यावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. 1935 च्या कायद्यामध्ये 321 कलमे होती. 1935 च्या कायद्यामध्ये 321 कलम होती. 10 परिशिष्ट होते. यामध्ये 10 परिशिष्ट होते. हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो लक्षात असू द्या. त्याचबरोबर या कायद्यातील 75% भाग या कायद्यातील 75% भाग घटनेमध्ये समाविष्ट. हे विधान कोणी म्हटलेलं आहे तर सुभाष कश्यप हे काय म्हणतात तर 1935 चा जो काही भारत सरकारचा कायदा आहे तर ह्या कायद्यातल्या 75% तरतुदी कुठे स्वीकारलेल्या आहेत भारताच्या संविधानामध्ये स्वीकारलेल्या आहेत अशी या ठिकाणी ते सांगतात. आणि जवळजवळ भारतीय संविधानामध्ये 1935 च्या कायद्यातल्या किती तरतुदी स्वीकारलेल्या आहेत आपण तर 250 तरतुदी या कायद्यातल्या भारताच्या संविधानामध्ये या कायद्यातून स्वीकारलेल्या आहेत. सुद्धा बाबा या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. आता पहा या कायद्याबद्दल काही मतं मांडलेली आहेत. कोणी मांडलेली आहेत भारतीय व्यक्तींनी. तर ती मतं आपण थोडक्यात जाणून घेऊयात. पहा नेहरू काय म्हणतात या कायद्याबद्दल एक प्रबळ ब्रेक्स असलेली परंतु इंजिन नसलेलं मशीन असं कोण म्हणतं नेहरू म्हणतात. म्हणजे प्रबळ ब्रेक्स असलेली व इंजिन नसलेली मशीन म्हणजे काय तर चांगल्या सुधारणा केल्या परंतु काय संघराज्य व्यवस्था मात्र या ठिकाणी स्थापन करण्यात आली नाही. त्याचबरोबर पहा या ठिकाणी
काय म्हणू शकतो मदन मोहन मालवीय याबद्दल काय म्हणतात या कायद्याबद्दल, तर ते उल्लेख करतात पहा, वरकरणी लोकशाही असला तरी आतून काय हा कायदा वरकरणी लोकशाही आहे, परंतु आतून कसा आहे हा कायदा पोकळ कायदा, असं कोण म्हणतात, मदन मोहन मालवीय असं उल्लेख करतात. श्री राजगोपालचारी काय म्हणतात या कायद्याला, द्विशासनापेक्षा खराब, म्हणजे काय म्हणतात हे द्विदल शासन पद्धतीपेक्षा काय हा कायदा खराब आहे, असं श्री राजगोपालचारी हे विधान सुद्धा परिषद पडलेलं आहे कंबाईनला. आणि त्यानंतर शेवटी जिना काय म्हणतात तर लक्षात घेऊयात आपण, संपूर्ण कुजलेला व मूलभूतरित्या अयोग्य, संपूर्ण कुजलेला व मूलभूतरित्या काय अयोग्य असलेला कायदा, असं जिना या कायद्याचं वर्णन करतात. तर हा झाला 1935 चा कायदा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1858 चा सुधारणा कायदा, 1861 चा सुधारणा कायदा, त्याचबरोबर शाही आयोग काय होता 1876 चा, 1892 चा सुधारणा कायदा, 1909 चा मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा, त्यानंतर आपण उल्लेख केला की 1919 चा सुधारणा कायदा, ज्यामार्फत काय करण्यात आलं, शिकारना राखीव मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. 1935 चा कायदा जो की काय करतो या ठिकाणी, तर भारतीय ख्रिश्चन त्याचबरोबर अँग्लो इंडियन आणि जे काही उद्योगपती आहेत व्यापारी आहेत यांना मताधिकार देतो. तर ही इत्थंभूत कायदे पाहिजेत येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल व इतर तत्सम परीक्षा असेल, अतिशय महत्वपूर्ण कायद्यांचा आपण या ठिकाणी आज विचार केला. हा घटक तुम्हाला कसा वाटला, आजच्या घटकाबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया येतात, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नांना नोंदवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी परत देईल. आणि या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले पाहिजे आणि त्यातून चांगली प्रेरणा, जास्तीत जास्त प्रेरणा घेऊन या ठिकाणी काय अतिशय चांगले नवनवीन व्हिडिओज तुमच्या समोर घेऊन आम्ही येऊ शकलो पाहिजे. धन्यवाद.